नमस्कार सगळ्यांना. कशात तुम्ही? बऱ्यात का? मी पण बरी. झालंय आता स्वयंपाक पाणी झालंय. स्वयंपाक पाणी झालेला का मी तुम्हाला दाखविलच नाही का? अहो काय ते मोबाईल तिकडं, स्वयंपाक करते इकडं, ते मोबाईल आपटते, वापस त्याला पाणी लागते, वापस ते काम सोडून पुसत बसते. म्हणून मी नाही का तसाच करून टाकला स्वयंपाक. म्हणलं जाऊ द्या, नंतर बहिणीला सांगते स्वयंपाक झाला म्हणून नाही का. नाले ना तर आता काय रोजच नाहा लागले. 4-5 दिवस झालं नाही का, रोजच नाहा लागले. ते जरा खाजवा बी लागले डोक्यामध्ये. आणि काय माहिती श्रावण महिन्यामध्ये मला रोज नाहलं तर बरंच वाटते नाही का. तरच वाटते असा श्रावण महिना पाळला, नाहीतर मग असं आदुरच वाटतंय. म्हणून मी नाहले. काल बी नाहले होते आणि आज बी नाहले नाही का. तर आता जेवायचंय म्हणलं. बहिणीला मी आज काहीच नाही बोलले, काहीच नाही म्हणलं. बहिणीला बोलले, 4 शब्द बोलू म्हणलं नाही का. नाहून धुवून आले आणि बसले इथं. म्हणलं आता जेवण करावा, सांगावं बहिणीला. सकाळ धरून म्या इडव नाही केला, काय नाही केलं. नाही तर बहिणी म्हणतात एवढा इडव टाकत असती आणि काय झालं, इडव टाकला नाहीये नाही का. जेवण करतो आता. जेवा आता तुम्ही बी. मी बी केली, वांग्याची भाजी केली आणि मेथी केली थोडीशी. भाकर एकच केली माझ्या पुरती. काय कोणी खात नाहीत भाकर, मग काय करायचं बहिणींनो. मला ऐकलं मग दुसऱ्या दिवशी खाऊ का. मी एकटा पहिलं नाही का मी शिळच खात नव्हते. आता लय ज्वारी महागली ना, म्हणून आता मी शिळी भाकर खायला लागले. नाही तर मी शिळी भाकर कधीच नाही खाल्ली, कधीच नाही शिळी भाकर. मग आता खायला लागले. आता ह्या वर्षात खायला, ह्या वर्षात बी नाही 2 महिन्यात खायली. ती ज्वारी बी संपली आणि पोरगी म्हणली यायले ज्वारी महाग 60 रुपये किलो आहे म्हणले ज्वारी. 60 रुपये 65-70. तर म्हणलं जाऊ दे बाय, मग शिळ कुठं फेकून देत बसायचं. म्हणलं मला देत जा बाय, खात जाईन मी. त्याला जरा गॅसवर असं खालीवर भाजते आणि खाते. मेथीच्या भाजीवर वांग्यावर चांगली लागते शिळी भाकर. पण माझं कसं त्रास आहे ना, रात्रीचं काय इथं असं दुखायला कुठं बी चालू होतं दिवसभर काय नाहीये रात्रीचं. आणि मग सगळ्यांना वाटतंय काय चांगलं असते आणि दुखत आहे म्हणती म्हणून नाही का मी कुणाला काही माझं दुखण्याचं सांगतच नाहीये. दिवसभर काम करायचं आणि रात्रीचं नाही का काय पण असं दुखण्याची कुरापत निघतेच काय ना काय. आणि सांगता बी येत नाही. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जावा तर डॉक्टर म्हणतंय काय होतंय तुम्हाला. म्हणलं आम्हालाच विचारा काय होतंय. डॉक्टर कशाला झालात म्हणलं तुम्ही. काय तुम्ही डॉक्टर आहेत. तर ते डॉक्टर दुसरी लागली, ती नर्स लागली हसायला. मग असं थोडं असते. आता तुम्ही एवढा पैसा लाखा करोडावर टाकून तुम्ही शिक्षण करतात. आता कमीत कमी 10 लाख तरी शिक्षणाला लागतच असते बघा. मी अनाडी अनपडे, मला काय कळतंय. बरं मी अंदाजेच सांगते की 10-12 लाख तर लागतच असते. त्याच्या पुढे आपल्याला काही माहित नाहीये. आणि मग तुम्ही आम्हालाच विचारताय काय दुखतंय तुमचं. मी बोलले उलट. चला जाऊ द्या, काय आता जेवायचं आता. तुम्ही पण जेवा, आम्ही पण जेवतो. लाईट करी जा, सपोर्ट करी जा. माझे घरवाले मला सपोर्ट करीनात माझ्यावर नाही का. काय माहिती त्यांना काय वाटते काय नाही. हसते तर म्हणलं हसा बाबा, तुम्हाला उलट मला तर आनंदच आहे. बाहेरचे हसले तर मला आनंद वाटते, तुम्ही घरचे हसल्यावर तर मला आनंदच वाटत. म्हणून हसलं तर चांगलंच असतंय. आपल्यावर हसावा, कुणी बी हसा. मला हसलेला मला नाही राग येत. मी म्हणते जाऊ दे, ते तर आपल्यावर हसून ते तरी खुश राहतात ना, हे का नाही. मग आपलं काय, हसा बाबा, हसत राहावा, असत हसत राहावा. चला ठेवू का बहिणींनो. लाईट करा, सपोर्ट करा मला. माझ्या घरचं कोणी नाही आहे सपोर्ट करायला. तुम्हीच आहे, तुमच्याच जीवावर आहे आता मी. आता कसं सपोर्ट करायचा आहे आणि कसा नाही. आता हे बघा काय पाकिटात काय पैसे नाहीत. आता उद्या दवाखान्यात जायचं काहीच पैसे नाहीत. आहेत पैसे, आहेत पैसे पण दुसऱ्याचे द्यायचे याजाने आणलेले. आता या तर कवर भरू. ते महागली चपात्या लाटायचं काम करत होते ना, ते पेमेंट आलाय माझा. चला ते लोकांचे पैसे देते
आता जेवण करते, लोकांचे पैसे द्यायला जाते. सोनेवाल्याचे दुसरं कोण देणार आहे आपल्याला? सोनेवाला आहे ना आपला सोनेवाला देणार. दुसरं काय 10-10 रुपयाचं आपलं 100ला 10 रुपये घेतात बाहेर कोणी बी. तेवढं आपली काय ताकद नाही. आपलं थोडंसं सोनं होतं तर ते ठेवलं. पोराचं होतं, माझं तर कुठलं, माझं ह्या एवढं बस होतं. त्या लॉकडाऊन मध्ये मोडून टाकलं. लॉकडाऊन मध्ये कसं झालं बघा बहिणींनो. आता ते ठेवत होते, पण आता तुम्हाला सांगते थोडस एवढंस सांगते ऐका. लॉकडाऊन मध्ये कसं ते तसं वातावरण झालं ना, तसं वातावरण झालं ते ह्याचं ते करोनाचं. तर मग नाही का लई घाबरले आहो मी. काय माहिती बातला घाबरते मी. असले घाबरले ना की आता म्हणलं काय द्यावा, काय खरंय आपलं, काय खरंय. आणि आता हातावरलं पोट तर मग करण तवा खायचं. मग सगळे काम धंदे बंद पडल्याच्या नंतर म्हणलं आता काय करायचं बाई, घरात तर खायला पाहिजे. अहो उचलले पुरी सुरीचे सोनं आले हो. इको आले मी, इको आले. आणि आता मला सगळे आता जाच करायला लागले. तर आणि इकून खाल्लं म्हणजे असं वाटलंच नाही ना आता वातावरण चांगलं होईल का काय. आता वाटायचं देवा परमेश्वरा काय करायचं तर तूच कर. होतं सोनं म्हणून टाकलं. मग मोडूनच टाकलं. म्हणलं घाण ठेवून कुठे याच भरू म्हणून मोडूनच टाकलं. आणि ते खाल्लं घरामध्ये. हा सगळ्यांनी खाल्लं आणि आलं एकलीवर माझ्यावर. मग आता सगळे माझं नाही का, मला सगळे असं लय बोलतात आमचं सोनं मोडलं हिने. अहो हे बघा मी त्यांना डबल सोनं करून देईन, फक्त मला तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या कधी नाही मी उपकार विसरणार हो बहिणींनो. आणि माझ्या बंधू हो आणि माझ्या बाळबापाळ, तुमचे उपकार मी कधीच नाही विसरणार. खरंच मला तुम्ही सपोर्ट करा. त्यांचे सोने नाणे सगळं त्यांचं मी बनवून देईन, फक्त मला सपोर्ट करा हो बहिणींनो. आणि माझा व्हिडिओ बघायचं नसलं तरी ते लाईक तरी करी जा. तर बहिणींनो मला क्षमा करा. मी तुम्हाला बोलले ती नाही का, क्षमा करा. बहीण म्हणून बोलले मी. ठेवू का आता? ठेवते.